नमस्कार मित्रांनो, मी किशोर तुपविहिरे आणि आपण नेहमीच प्रमाणात बघत आहोत मुलाखत सदर, ज्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अद्वितीय काम करणारे, समाजाचे प्रश्न समजून घेणारे आणि या मानव समाजाला काहीतरी दिशा देणारे बरेचसे लोक असतात आणि हे लोकल लोक असतात. दुर्दैवानं हे प्रसिद्धी झोतामध्ये येत नाही. त्यांना प्रसिद्धी झोतामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आणि खेडेगावात तालुक्या लेवलला जरी असले तरी त्यांचे विचार देशाला आणि आकाशाला गवसणी घालणारे आहेत आणि अशाच छुप्या रुस्तुम किंवा व्यक्तिमत्व उत्तुंग असणाऱ्या व्यक्तींना मी तुमच्या पुढं इंट्रोड्यूस करत असतो. तर आजच्या या सत्रामध्ये आपल्याला जे आजचे आमचे गेस्ट मिळालेले आहेत, तर ते गेस्ट आहेत सत्यशोधक राजेंद्र सिरसाटजी. आता राजेंद्र सिरसाटजी नमस्कार. 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 तर मुद्दा असा आहे, यांचं शिक्षण झालेलं आहे MA BEd, मराठी यांचा स्पेशल विषय होता. जवळपास 1998ला हे विद्याभूषित झाल्याच्या नंतर त्यांनी बऱ्याचशा बिझनेस क्षेत्रामध्ये काम केलं आणि सामाजिक संघटनेमध्ये ज्यावेळेस त्यांना सत्यशोधक संघटनेच्या काही पदाधिकारी किंवा काही मीटिंग्स अटेंड करण्याचा टाईम आला आणि ज्यावेळेस त्यांना शाहू फुले आंबेडकर विचारांच्या चळवळीशी निगडीत काही घटकांशी भेटण्याचा वेळ आला, त्यावेळेस त्यांच्या असं निदर्शनास आलं की आपल्यामध्ये सामाजिक जो जाणीव आहे किंवा सायंटिफिक टेम्परामेंट आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारला पाहिजे. तर साधारण त्यांनी 2005 मध्ये महात्मा फुले यांचं पुस्तक वाचलं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. नंतर बऱ्याचशा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना आज वक्ता म्हणून बोलवलं जाते आणि अत्यंत रोखठोक विचारसरणीचे सिरसाट साहेब म्हणून आम्ही परिचित आहोत. तर मला वाटतंय मी अधिक त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा, त्यांना ते आवडतही नाही, शॉर्टमध्ये सांगा असं ते नेहमी मानतात, तर एक उच्च विद्याविभूषित व्यक्ती आज तुमच्या पुढं सद्यस्थिती आणि सामाजिक गांभीर्य बांधिलकी या दृष्टीने आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. तर पुन्हा एकदा राजेंद्र सिरसाटजी नमस्कार. नमस्कार. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ह्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाविषयी मी तुम्हाला सांगितलं आहे. माझा एक पहिलाच प्रश्न असेल की 2005ला अशी काय घटना घडली की तुम्हाला असं वाटलं की या व्यवस्थेमध्ये किंवा भारतामध्ये जी असमानता आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, सर्वात महत्त्वाच्या जातीयतेचं राजकारण आहे आणि धर्माचं राजकारण आहे, भेदभावाचं राजकारण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. तर तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला अधिक वेळ घेत नाही, तुम्ही बोला. आजची परिस्थितीच अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आपल्याला सांगितलेले आहेत. हो हो हो. आता बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर त्यांना भारतरत्न ज्यावेळेस भेटला तर असं एकमेव उदाहरण आहे भारतात किंवा मी तर म्हणेल जगात असं एकमेव उदाहरण आहे की एखाद्याला भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न दिल्यानंतर त्या व्यक्तींचा मान सन्मान वाढतोय. परंतु ही पहिली घटना आहे आणि बाबासाहेब त्याला अपवाद आहेत की त्यांना भारतरत्न दिल्यामुळं त्यांचा मान सन्मान न वाढता तो जो पुरस्कार आहे आमचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, तर त्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. राजेंद्र सिरसाटजींच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. खरं तर सिरसाट सर, काय होतं की दलित समाजाचा एकमेव नेता म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर खूप लवकरच त्यांना मिळायला पाहिजे होता किंवा पहिलाच मिळायला पाहिजे होता. 1991 पर्यंत वाट पाहण्याची गरज नव्हती. पण एक राजकारण आहे तर तुम्हाला माहिती आहे, खूप अतिशय मनाला खूप वेदना होतात
की भारताचं जे तुम्ही म्हटले की बुवा हे जातीवाद म्हणा किंवा आणखी काही काय काय प्रकार असतील ते, परंतु मी तर तुम्ही माझी ओळखच अशी करून दिली की रोख ठोक बोलणारं व्यक्तिमत्व सत्यशोधक राजेंद्र शिरसाट. माझं असं स्पष्ट मत आहे, मला झोपेत जरी विचारलं तर भारताची जी आजची परिस्थिती आहे ना, तर हा संघर्ष फक्त आणि फक्त 97% विरुद्ध 3% आहे. आणि तो आज नाही, तो गेल्या 5000 वर्षापासून तीच परिस्थिती आहे, 97% विरुद्ध 3%. परंतु तुम्हाला फुकटचे काहीतरी आमिषे देऊन, आत्ताची परिस्थिती जर म्हटलं तर तुम्हाला लाडक्या बहिणीचं काहीतरी लॉलीपॉप देऊन म्हणा किंवा 97% लोकांना कुपनाच्या दुकानात भीक मागायला उभं करून म्हणा, तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व चाललेली नाटकं आहेत. म्हणजे डिव्हाइड अँड रूल पॉलिसी 100%. आता मुळात मुद्दा काय झालाय की साधारण 97% तुम्ही जो उल्लेख केलाय, 100% त्यामध्ये बाबासाहेब म्हणायचे जाती व्यवस्थेची उतरण. असंख्य प्रत्येक एक जाती व्यवस्थेची निस्तच भेदभाव नाहीये, निस्तच डिस्क्रिमिनेशन नाहीये. इथं SC आणि ST चा प्रसंग नाहीये. कारण SC मध्ये कितीतरी ज्या जाती आहेत, महाराष्ट्रात जवळपास 59 आहेत. ST मध्ये जर म्हटलं तर 47 जाती फक्त महाराष्ट्रात आहेत. आणि ST मध्ये जे देशातलं घेतलं तर 504 जाती, 6.5 आहे. टोटल 6,500 जाती आहेत. राईट. तर काय झालं, ही उतरण व्यवस्था आहे. याच्या खाली ती, त्याच्यावरती, 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 आणि प्रत्येक जात ज्याच्या त्याच्या म्हणजे मोठ्यापणात मशगूल आहे. असं आहे, मी एक बॅकग्राऊंडला जाईल की तुमचं जे बॅकग्राऊंड बालपण एका धर्माशी निगडीत आलं, की नाही, कर्मकांडाशी निगडीत आलं, तर त्याच्यातून तुमच्यात परिवर्तन कसं झालं? म्हणजे आपण मुळात ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपण बुद्धीने, मेंदूने स्वतंत्र असतो. परंतु त्याच्यानंतर लगेच आपल्याला काहीतरी समज उमज यायच्या आत आपल्याच घरातले लोक आपल्याला, आपल्या मेंदूला साखळदंडाने बांधून टाकतात. अच्छा, बरोबर. ही भारताची खूप मोठी शोकांतिका आहे. आणि हे मला जसं थोडी थोडी समज उमज यायला लागली 2005च्या नंतर म्हणा वाटल्यास, आता माझं वय 52 चालू आहे आज. अच्छा. तसं पण पुढच्या 10-20 वर्षात आपण नक्कीच मारणार आहोत. परंतु तसंच मारण्यापेक्षा काहीतरी करून मिळेल कधीही चांगलं. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर आहे. राईट राईट. अत्यंत महत्वाचं वाक्य बोलले ते. उगाच काही नुसतंच काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करून मिळालेलं चांगलं आहे. आणि त्यांचा काहीतरी करूनचा उद्देश आहे की मी सामाजिक परिवर्तन करल आणि मी समाज जागृतीच्या दृष्टीने माझं 2 पावलं काहीतरी पुढे टाकणार आहे. मला तर महान राष्ट्रपती म्हणून मी त्यांना, मला दुसऱ्या राष्ट्रपतींशी त्यांची तुलना नाही करायची, परंतु माझ्या दृष्टीने महान राष्ट्रपती आमचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अच्छा अच्छा. तर त्यांनी जे भारतासाठी योगदान दिलेलं आहे, ते क्षेपणास्त्र, अग्नी काय म्हणतात त्याला, ते बनवलेलं आहे. तर मला त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटतो. अहो, मी म्हणजे भारतात एकमेव माणूस पाहिला की भारताला महासत्ता बनवण्याच्या नादात आमच्या APJ अब्दुल कलाम यांनी स्वतःच लग्न सुद्धा करायचं ते विसरून गेले. एवढा समर्पक भाव पाहिजे, आणि तो मला वाटतं माझ्यात येत चालला हळूहळू. आणि त्यांनी जे केलंय आणि त्यांनी जे संशोधन लावलंय, तर मी अतिशय हरकून गेलो त्यांचं. म्हणजे मी म्हणतो ते आदर्श, आजच्या विद्यार्थ्यांना जर कोणाकोणाचे आदर्श घ्यायचे असतील तर ते आपण जे आदर्श आहेत आपले, तर त्यातलं एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यातलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर त्यांचं मला काय आवडलं, ते काय म्हटले की आपण जे यानं वर पाठवते ते रॉकेटला जोडून, तर त्या रॉकेटच्या बुडाला आग लावल्याशिवाय ते रॉकेट उंच झेपावत नाही. मला सुद्धा वाटतं आमच्या भारतातल्या 97% आमच्या बांधवांच्या बुडाला आग लावल्याशिवाय ते स्वयंप्रकाशित होणार नाही. एक गीतकार होता आंबेडकरी, तर तो एक खूप मस्त गाणं आलं एक बाबासाहेबांचं की तुझं बुडा सगळं जळण. हो, मला माझ्या आवडीचं गाणं आहे ते. माझ्या असं आहे की काय झालं माहितीये का, सवलती आणि व्यवस्था घेण्यासाठी लोक चढाओढ असते, पण बाबासाहेबांचे विचार ज्यावेळेस अंगीकारायचे असते त्यावेळेस ते पाठ फिरवलेले असते. मी तर असं म्हणेल की भारतात आजच्या तारखेला जे जे विचारवंत म्हणून घेतात स्वतःला, त्यांना कोणालाही बाबासाहेब झेपण्यासारखे नाही. नक्कीच.
तुम्ही ज्या अर्थी एवढा हसले दिल खोलास, मला वाटतं माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. बरोबर आहे. मुद्दाच असा आहे की काय झालं, बाबासाहेबांचे जे विचार आहेत, आता मी रिसर्च करतो, मी PhD करतो. हो मला माहिती आहे 100% लेवलला, हो ज्या फिलॉसॉफी संदर्भात. हो. मुद्दा असा आहे की त्यांनी त्यावेळेस जे विचार ठामपणे भाषणातून मांडलेत, हो जे पुस्तक लिहिले आहेत, 51 पुस्तक लिहिले आहेत, हो. त्याच्यातले विचार वाचायला सुद्धा लोक आज घाबरतात. मी ती वस्तुस्थिती खूप मोठी एवढं स्पष्ट लिहिलंय, एवढं स्पष्ट पद्धतीने बोललं गेलंय. आता मुद्दा काय आहे, आपण कम टू द पॉइंट वर येऊ. मला एक सांगा, ज्यावेळेस सायंटिफिक टेम्परामेंटने तुम्ही वागायला सुरुवात केली, हो. तर तुमच्या घरच्या नातेवाईक मित्रमंडळींनी तुम्हाला काही म्हणजे सुचवलं का बाबा असं नको आपण, मी तसं नको? याच्या अल्ला तुमच्या या जगाचे कोणतेही बंधन मान्य नाही. मान्य नाही. मग माझे ते घरचे असो, मित्र असो, आप्त असो, कोणी असो. नाही, तो मान्य नाही, तो भाग नंतरचा. हो. पण तुम्हाला कोणी टोकलं का बाबा? काय एवढं सिरसाटांचं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टी कोण नाव ठेवतंय किंवा कोण काय बोलतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अजिबात नाही. स्पष्ट पद्धतीने आपण आपल्या कामावर स्थिर राहा आणि काम करत राहा. नक्कीच. हा महत्वाचा मुद्दा. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण असं जाऊ की सध्याच्या राजकारणानुसार आता जे काय चाललंय, हो. एक तर ईव्हीएमच्या मुद्द्याविषयी तुम्हाला काय, आपण पटपट घेऊ सगळे मुद्दे. EVM विषयी तुमचं काय मत आहे? सत्य ईव्हीएम होतोय, तुम्हाला काय वाटतंय? ईव्हीएमचं मी एकाच वाक्यात एक गाव दोन तुकडे करतो. हा. ज्या प्रगत देशाने ईव्हीएमचा शोध लावला त्या प्रगत देशाने ईव्हीएमचा वापर कधीच केला नाही. आणि मग जग म्हणतोय की बा आम्ही फेकून दिलेला कचरा म्हणजे भारत, म्हणजे भारत ही जगाची कचरा कुंडी बनली का काय, असं मला वाटतंय. येस. मी जरा स्पष्ट करतो. मुद्दा असा झाला, सगळ्यात पहिले याचा शोध लागला जपानमध्ये आणि जपानी हे तंत्र त्यांनी कधीच वापरलं नाही. ठीक आहे, काही काळ वापरलं, एकदा सुरुवातीला फक्त अमेरिका, लंडन, फॉरेन आणि यांनी वापरलं. थोड्या पहिल्याच इलेक्शनच्या नंतर यांनी सगळ्यांनी ईव्हीएम मशीनवर बंदी आणली होती, कारण यांना स्पष्ट माहित होतं की हॅक होऊ शकतंय. 100% हा गोंधळ आहे. आता मुद्दा, जे सरकार आता डुप्लिकेट पद्धतीने आलं, ज्यावेळेस 75 लाख मतं हे फ्रॉड आहेत किंवा राहुल गांधी वगैरे जे आपल्याला डोळ्यांनी दिसते ते तरी मान्य करा. येस, किंवा आता निर्वाचन आयोग जे निवडणूक आहे त्यांच्यावर जे गॅन्सिंग आहे ते बदली काय होते, सगळं चमत्कारिक पद्धतीने होतंय. 100% तुम्हाला काय वाटतंय? अहो मी तर असं वाचलंय, ऐकलंय, पेपर बातम्यात ऐकलंय. आता जे काय ते मोठमोठ्या पदावर जे अधिकारी आहेत, अहो त्यांचे लेकरं, त्यांचे जावई, ते लॅटरल पद्धतीने काय, आता ते मला एवढं कळत नाही. इंग्रजी माझा मराठी विषय स्पेशल आहे, परंतु ते म्हटले की मागच्या दाराने त्यांची पूर्ण IAS केली त्यांनी. हे खरं आहे का? एकदम. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी असं निदर्शनास आणून दिला की मध्यंतरी जे काय IAS ऑफिसर व्हायचे आणि नीती आयोगावर जायचे, म्हणजे मानवतेच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्यासाठी UPSC मार्फत, हो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे भारतातल्या एका उच्च लेवलला ती एक्झाम पास केली जायची आणि त्यातनं IAS व्हायचे. दरम्यानच्या काळात काय झालं, 3 ते 4 वेळेस हे जे काही सध्या सत्ताधारी सरकार आहे, 2-3 वर्षानंतर हे आपले म्हणजे जे पास नाही, ज्यांची लायकी नाही आणि ज्यांची कुठलीच ॲबिलिटी नाही, अशा लोकांना डायरेक्ट हे नीती आयोग आणि मोठमोठ्या पदावर घेतात. हे खरं तर देशाचं खूप मोठं दुर्दैव आहे. इंटरनॅशनल लेवलला देशाच्या पार पंचनामा होत आहे. आणि यामुळं हा जो मुद्दा, ही जी आमच्या सर्वसामान्यांच्या मनातली खतखत आहे, ही पुढे सध्याचं जे सरकार आहे ते सरकारचे विशेष मानव उपयोगी कामं करतात, तर ते कामं नीट होतात का? आता तुम्ही थोडेसे आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तुम्हाला की 15-20 वर्षापूर्वी ते सरकार चांगलं होतं आणि 15 वर्षाच्या नंतरचं आताचं सरकार चुकीचं आहे, काहीच काम करत नाही, किंवा पहिले करत होतं ना आता करत नाही, किंवा पहिल्याच काय उणिवा होत्या त्या थोडक्यात सांगा. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 10 वर्षापूर्वीपर्यंत जे सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं, आणि मनमोहन सिंगांना जो जगात मान सन्मान होता तो आजच्या सरकारला मला काही दिसला नाही. तुम्हाला दिसत असला तर पहा, परंतु आजच्या सरकारला डॉक्टर मनमोहन सिंगांनी एवढा मान सन्मान द्यावा असं त्यांच्यात काही नाही. पण नाही, मुळात मुद्दा डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते, हो, जागतिक लेवलचे, आणि त्यानंतर ते RBIचे गव्हर्नर राहिले होते पूर्वीच. तर त्यांना माहित होतं की देशाची अवस्था कुठं जाणार आहे आणि जो देशाचा GDP आहे तो कसा कंट्रोल करायचा आणि तो कसा वाढवायचा, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले असतील. तुम्ही जसं तुमच्या विचारातून व्यक्त केलं, मनमोहन सिंग अमुक विषयात तज्ञ होते, मग आजचे नेते कशात तज्ञ आहेत हा मला पडलेला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे का? आता मुळात मुद्दा काय झालाय की दुर्दैवानं मोदींवर जरी क्लीन शीट लागली असल्या तर दंगलींच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या नावावर आहेतच.
किंवा देशाचे आज जे गृहमंत्री आहेत दुर्दैवानं ते तडीपार होते आणि वेगळ्या वेगळ्या केसेस त्यांच्यावर आजही 100% आहे आणि खूप घातक केसेस चालू हो. आहे. मी तर माझ्या कानावर आले की ते एक लोया नावाच्या जजचं त्याने अपहरण वगैरे केलं 100% आणि त्यांचा मृत्यू झाला, पण आता ते आपल्याला माहित नाही तिथे. कोळसे पाटील न्यायमूर्ती राहिलेले, ते बी उच्च न्यायालयात मुंबई खंडपीठात न्यायमूर्ती राहिलेले कोळसे पाटील सर्व पुरावे देऊन बोलतात. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो निरंजन टकले पत्रकार आमचे मित्र समजा, परंतु ते सुद्धा त्यांनी खूप मोठं पुस्तक लिहिलंय पुराव्यासाठी की हे कसे गुन्हेगार आहेत. येस, आता मुळात मुद्दा असं झालाय की जो खूप मोठ्या पदावर आहे तो व्यक्ती बाता मारतोय सध्या प्रधानमंत्री. दुसरा जो व्यक्ती आहे त्याच्या अख्खं ग्रह खातं त्याच्याकडे, तो माणूस एक तर म्हणजे गुंड प्रवृत्तीतून तिथं आलेला आहे. आणि ग्रामीण भाषेत सांगायचं आहे की ते कसं करतील बाबा, हा महत्वाचा प्रश्न आहे. हे 10 वर्षात त्यांनी बऱ्यापैकी वाट लावली देशाची 100%, कारण बऱ्यापैकी नाही 100% लावली. रोजगार नाहीयेत, नोकऱ्या मिळाना, म्हणजे सरकार शेतकऱ्याचं नाही, काही सरकार नोकरदाराचं नाही. हे सरकार ज्या काही योजना स्कीम करत आहे म्हणजे रस्ते वगैरे बनवायचा करतात ते नीट करत नाही. दोन उद्योगपतींना मोठं करण्याचं काम हे सरकार करते, बाकी काहीच करत नाही. अडाणी आणि अंबानीचा 100% दिसतंय. आणि आम्हाला डोळ्यांनी दिसत असून जर आम्ही शेपट घालून बसलो तर आमच्या जगण्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्याचमुळे मी अगोदर तुम्हाला पुढच्या 10-20 वर्षात आपण नक्कीच मारणार आहोत, परंतु तसंच मारण्यापेक्षा काहीतरी करून मेलेलं कधीही चांगलं आहे. आता मुळात हे जर सरकार ज्या दिशेने चाललेलं आहे, केंद्राचं असू राज्यातला असू, नक्की आणि एक खोटं नाटक करून चाललंय, बरोबर का नाही? नक्की. आता आपण जरी एका जिल्ह्यातल्या तालुक्या लेवलमध्ये असलो तर आपलं मत व्यक्त करण्याचं आपल्याला अभिव्यक्ती आहे. आर्टिकल 19 नुसार बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये ते आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. आणि आपल्याला जर कोणी बोंबलत असेल, आपल्या विरोधात कोणी करीत असेल तर आर्टिकल 32 नुसार आपण त्याला कायद्याच्या कसाटीत जेलमध्ये टाकू शकतो. लक्षात घ्या, बरोबर का नाही सर? 97% लोकांचं म्हणणं आहे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे पारदर्शकता राहील. यस, बरोबर आहे. मग आता हे 3% लोकच म्हणतात की ईव्हीएमवर घ्यायच्या. मग आता आम्हाला पुढची पायरी चढावी लागेल का? नाही, आता मुद्दा काय झालाय बरं का, हे 3% जे तुम्ही म्हणतायत यांची संख्या कशी माहितीये का, प्रत्येक राजकीय पार्टीचे मोठ्या पदावर असतात बरं का. या अख्ख्या भारतातून जर या ईव्हीएमला विरोध होतोय ते यांनी बंद करायला पाहिजे होतं. आता मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यांनी म्हणे आम्ही व्हीव्हीपॅटच मशीन वापरणार नाही. आता ते न्यायालयाने एक मला वाटतं नागपूर खंडपीठाने एक भारी निर्णय दिला की निर्णय असा, तुम्ही व्हीव्हीपॅट जर तुम्हाला नाही वापरायचं ना मशीन तर मग तुम्ही काय करा, बॅलेट पेपरवर डायरेक्ट हाताचे मशीन शिक्के मारायचे बॅलेट पेपरवर घ्या म्हणे. नसेल तर मग आता ते आता काय करणार, भीतीन घाबरतील ते आणि ते व्हीव्हीपॅट लावतील, कारण त्या मशीन मध्ये भ्रष्टाचार करतात. मशीनच नको आपल्याला, ते फॅटर नको, व्हीव्हीपॅट नको आणि ईव्हीएम मशीन नको. आपल्याला जेवढे प्रगत राष्ट्र आहेत, जपान घ्या, अमेरिका घ्या, फ्रान्स घ्या, जर्मनी घ्या, चीन घ्या, प्रत्येक ठिकाणी बॅलेटवर मतदान होतं. आमच्याकडे लोकांचा कचरा आमच्या भारतात कशासाठी? ते बी त्याने टाकून दिलेला कचरा. हो, बरोबर आहे. त्या मशीनला जर 200 आज कमी अधिक प्रमाणात जगात 225 देश आहेत आणि सगळेजण म्हणतात की भारत ही जगाची कचरा कुंडी आहे. मग आपण या गोष्टीला विरोध करण्यासाठी सर्वात प्रथम आपण ईव्हीएमचा जाळ करून टाकायला. सगळे गॅझेट तिकडं अमेरिका, लंडन तिकडं शोध लागतो त्यांचा आणि 8-10 वर्ष वापरल्याच्या नंतर भारतात लॉन्च होतात. बरोबर आहे. ईव्हीएम तिकडे लागलं, त्यांनी सोडून दिलं, आपण ते घेण्यान देण्याचं त्यांनी फेकून दिल्यानंतर आपण त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. म्हणजे आपण नाही, आता ते आपले राजकारण, आपली सिस्टम, कारण आपले जे लोक चालले त्यांना वैचारिक लेवल किती आहे आणि ते कुठे महत्वाच्या पदावर आहेत, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरं, माझा दुसरा असा प्रश्न होता की बोट नाही ठेवायचं, कारण आता काय झालं माहिती आहे का, 3% मध्ये 1-2 लोक खरंच चांगले पण आहेत. राजू परोळेकर साहेब, त्यांना सॅल्यूट मारावा, खास करून ब्राह्मण समाजातले ते, किंवा आपले नरेंद्र दाभोळकर होते, त्यांना कळत होतं, त्यांची नगण्य संख्या आहे बिचाऱ्यांची. हां, तर तुम्हाला आणखी काय सुचवतं असं मला वाटतंय? मी या विषयावर एकच बोलू इच्छितो. आमचे आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले, मी आमचे शब्द वापरले म्हणजे 97%, हरकत नाही, जेवढे महापुरुष झाले त्यांनी सगळ्यांनी आम्हाला ठासून सांगितलंय, तुम्ही जागृती करत राहा. किती टक्क्यांची? 97%. त्यांना तुम्ही लक्षात आणून द्या. बाबासाहेब त्या काळात 100 वर्षापूर्वी म्हटले होते, गुलामांना गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय गुलाम बंड करणार नाही. बंड करून मी असं म्हणेल, बाबासाहेब
आम्ही 97% शंभर बंद करू शकत नाहीत. कारण या 97%ची वाट मलाच पेटवायची आहे. अच्छा, आता मला असं वाटतंय की आपण एक थोड्या समारोपाला जाऊ. आता जे काय ते बोललेत लक्षात घ्या, ही त्यांची तळमळ आहे. आणि 97% मध्ये किती येतात? जवळपास 6,500 जाती येतात, लक्षात घ्या. आणि ह्या सगळे एक जात म्हणती आम्ही, आमच्यावर कोणी किती का आम्हाला तुच्छ लेखी नाही, पण आमच्या खाली एक दुसरी जात आहे. हे लक्षात घ्या की हे बाबा, ओपन, ओबीसी, SC, ST, समजा STचा कोणी उमेदवार असेल तर ओबीसी वाला त्याला सहसा मत देत नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यात कर्तृत्व जरी असलं तर ही मानसिकता, ही जी तुमची सडेल मानसिकता आहे, ही कुठंतरी चेंज झाली पाहिजे. त्याच्यात सायंटिफिक टेम्परामेंट आला पाहिजे आणि कल्पनेतून पुढे गेलं पाहिजे. याच्याविषयी काय मत आहे तुमचं? मी तुम्हाला आज सत्यशोधक राजेंद्र शिरसाट तुम्हाला छाती ठोकून सांगतो, तुम्ही आणि मी मनावर जर घेतलं तर ह्या 97% लोकांना आपल्याला जागृत करायला आता म्हणजे जास्त काळ लागणार नाही. निश्चित जास्त काळ लागणार, अजिबात लागणार नाही. कारण आंतरिक जी तळमळ आहे, आपण ज्यावेळेस आंतरिक तळमळीने म्हणजे बिंबीच्या देठापासून बोलतो तर ते समोरच्या काळजाला जाऊन भिडतच. त्याच्यामुळे मी अगोदरचं वाक्य वापरलं, तुम्ही बोलल्यामुळे समोरच्या बुडाला आग लागत नसेल तर तुमचं बोलणंच व्यर्थ आहे. की तुम्ही तुमच्या समाज व्यवस्थेत जागृत करा, तुमच्या गल्लीत जागृती करा, तुमच्या गावात वगैरे सांगा. सायंटिफिक टेम्परामेंट वैचारिक लेवलची पुस्तकं वाचा. आणि तुम्ही खरं तर शाहू फुले आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर जे काय असते, महात्मा फुलेंचं साहित्य वाचा, शाहू महाराजांचा आत्मीयता वाचा. म्हणजे आणि बाबासाहेबांनी जे काय घटनात्मक अधिकार दिले त्याची जाणीव असू द्या. कारण लक्षात घ्या, महात्मा फुलेंनी त्या काळात काम केलंय ज्या काळामध्ये बाबा म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला फार सुरुंग लावायचं काम केलंय. मग मी उगीच महात्मा फुलेंचा कार्यकर्ता म्हणून घेतो का स्वतःला? मी सत्यशोधक राजेंद्र शिरसाट का म्हणून घेतो? त्या काळात 200 वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी सदा पुण्यासारख्या ठिकाणी सत्यशोधक संघटनेची स्थापना महात्मा फुले यांनी केली. म्हणजे मी म्हणतो जगात त्यांच्या ह्या कामाला दुसरी जोड नाही, तोडच नाही, अजिबात नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर, आता त्यांना विशेष नजर लावायचे म्हटले तर आपला पॉडकास्ट त्याच्यातच संपून जाईल. नाही आता मी काय म्हणतो, आमचे बाबासाहेब एवढंच बोलतो. नाही तेच आमचे बाबासाहेब पूर्ण जगाने मान्यता काय दिली? सिम्बॉल ऑफ नॉलेज. आमच्या बाबासाहेबांना एकच शब्द वापरला, जगाची जी महासत्ता आहे अमेरिका, आणि त्यातलं 250 वर्षापासून जे नंबर 1 आहे रँकिंग मध्ये विद्यापीठ, ते विद्यापीठ म्हणजे कोलंबिया. त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय महासत्तेने सिम्बॉल ऑफ नॉलेज. कोण? आमचे बाबासाहेब. सिम्बॉल ऑफ नॉलेज कोण? आमचे बाबासाहेब. पूर्वीच्या काळी भारताची ओळख तथागत गौतम बुद्धामुळे होती, आजही आहे. आणि अलीकडच्या काळात आमच्या भारताची ओळख फक्त आणि फक्त, मी पूर्ण जगाचं बोलतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे आणि राहील. बाबासाहेब, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजाला मी गुरु का मानतो? त्यांचा अभंग मला एवढा भावला, रात्रभर झोपलो नाही. तो अभंग आहे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे आमचे तुकाराम काय म्हणतात, या जगात काहीच अशक्य नाही, परंतु तेवढ्या ताकदीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. महात्मा फुले ज्यांच्यावर प्रभाव थॉमस पेनचा जो काय होता की मानवाचे अधिकार असतात सगळ्यात पहिले त्यांना कळलं, आणि ते प्रेरित झाले त्या काळात. खूप समाज एकत्रित येण्यासाठी किंवा याच्यात परिवर्तन होण्यासाठी कुठल्या गोष्टी कराव्या लागतील असं वाटतंय तुम्हाला? मी तर छाती ठोकून सांगतो, आपण दोघांनी जर ह्या कामाच्या संबंधात पुढाकार घेतला. पुढाकार हा शब्द एवढा बरोबर नाही, पण नाही, पुढाकार म्हणजे काय? हे पॉडकास्ट करायचे का काय, भेटी घ्यायचे? नाही, आपल्याला पॉडकास्ट तर करावेच लागतील, कारण याच्यामुळे आपण जगापर्यंत पोहोचणार आहोत. अच्छा. परंतु आपल्या भागात आपण व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. अच्छा. नाही, आता काय झालंय, सामाजिक क्षेत्रातले जे काय कार्यकर्ते आहेत ते आपल्याला व्याख्यानाला बोलवतात, पण ते काहीतरी निमित्त मात्र असतं. मग महापुरुषांची जयंती असतो बाबासाहेबांची, तर मग तुम्हाला एखादी संघटना
स्थापन करावं लागेल का, त्याचे गावगाव वाईज कार्यकर्ते किंवा तालुक्यातले काही कार्यकर्ते गोळा करावं लागतील, कल्पना चालली. हो हो काही करता येईल का असं काय वाटतंय का तुम्हाला? तुम्ही जे म्हणता आतापर्यंत की तसं काही करायची गरज नाही? ऐका ना ऐका ना, तुम्ही जे आता म्हटले संघटना चळवळी वगैरे, आतापर्यंत ह्या संघटना आणि चळवळी लोकांनी जे स्थापन केल्या त्यांच्यातच मेळ राहिलेला नाही. तर मला तुम्हाला आता बेसिक पॉईंट सांगायचा, म्हणजे पाया, भारताचा पाया ज्यांनी रचला तो मुद्द्याकडे मी येतो आता. या जगातल्या जेवढ्या म्हणून महान क्रांत्या झालेल्या आहेत आजपर्यंत, तर मी छाती ठोकून सांगतो की सगळ्यात महत्वाची क्रांती तसं जर विचार केला तर या आमच्या भूमीत त्या काळात म्हणजे 2500-2600 वर्षापूर्वी समजा तथागत गौतम बुद्धांनी केली. गौतम बुद्ध जे आपण म्हणतो ते मानव होते आणि सगळं बुद्ध अनुयायी त्यांना मानवच मानतो, फक्त ते एक जागृत व्यक्ती होते. हो. आणि दुसरं, त्यांना भगवान किंवा ती जी काही प्रवृत्ती किंवा ते देव जे मानतात तर ते 3% लोक आहेत. हो, हो, आणि ते बी का मानतात, कारण त्या बुद्धाला जर नाही घेतलं तर यांचं व्हॅल्यू 0 होतं. कारण बुद्ध होऊन गेले, त्याच्यानंतर संत कबीर वगैरे झाले, मग आमचे संत तुकाराम महाराज असतील, महाराष्ट्राचे संत नामदेव असतील, किंवा मग नंतरच्या काळामधले जे रविदास वगैरे संत गाडगे बाबा होते, किंवा शीख धर्माचे गुरु नानक असतील, हो. यांनी क्रांतिकारक विचार दिला. नंतरच्या काळात महात्मा फुले सारखा महात्मा आला, ज्या महात्मा फुलेला आमच्या जगात जोड तर नाहीच नाही, पण सयाजीराव गायकवाडांनी मानद पदवी दिली, सन्मानार्थ महात्मा ही पदवी. दुर्दैवानं महात्मा गांधीला पदवी दिली का नाही दिली कोणी म्हणजे चर्चेचा विषय नाही, तरी लोक त्यांना म्हणतात, पण आम्हाला तुलना नाही करायची. महात्मा फुले ग्रेट होते. त्यानंतर महात्मा फुले क्रांतीसूर्य जात असतानाच आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि या भूतलावर एक नवीन क्रांतीसूर्य, आणि त्यांनी मानवतेच्या दृष्टीने अद्वितीय काम केलं आणि तो काम करत असताना त्या टप्प्यात ते गेले. आता ही जी हिंदुस्थानची जी काही जी सभा 1925ला RSS वगैरे आले, यांनी जे काही वेगळ्याच विचारसरणीचं मानलं गेलं. दुर्दैवाने यांचं पहिलं वाक्य काही घटनेला मानत नाहीत, कित्येक दिवस हे तिरंग्याला मानत नव्हते. चौथी गोष्ट, महार मांग चांभार कुंभार ढोर हे जे काही SC ST मायक्रो OBC आणि जे काही लोक आहेत यांचेच पोराच्या हातात काट्या देतात आणि त्यांनाच शिकवतात आम्ही सगळं करतो, घटना मान्य नाही करीत. त्या बिचाऱ्यांना ती कळत नाही. दुर्दैवानं इथं आपण मुद्दे घेतले सगळे, कारण आपण समारोप करणार आहोत. EVMचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने EVM हाताळल्यामुळं ह्या सरकारने, हे सरकार आलेलं चुकीचं आहे, नक्कीच निश्चित आहे. जे पदावर लोक आहेत त्यांच्यावर खूप अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही काय त्रिकलवादी सत्य आणि सगळ्याला माहित आहे. मग अशा देशाची वाटचाल कशी होणार आहे याविषयी कोणीतरी बोललं पाहिजे. नक्कीच, निदान तुम्ही मारण्याच्या आधी बोलून घ्या. त्यांचं जे काय म्हणणं आहे तर उद्या तुम्ही नाहीतरी असे 10-20 वर्षांनी मारणार आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही खरं मला बोला, तुम्हाला समाधान राहील. हेच शिरसाट यांनी आज राजेंद्र शिरसाटनी सांगितलंय. हे तुम्ही बोलत असताना मला असं आंतरिक ऊर्जेने एक जुनी गोष्ट आठवली. एका जंगलाला आग लागलेली असते आणि एक छोटी चिमणी लांबून कुठून तरी चोचेत पाणी आणते. आता चिमणीच्या चोचेत एक थेंब सुद्धा पाणी बसत नाही आणि ती ते वरून आगीवर टाकते आणि ते आगीपर्यंत जात नाही. पण त्या एक कावळा तिचं निरीक्षण करत असतो. तो कावळा म्हणतो, चिमणी ताई किती मूर्ख आहेस तू टाकलेलं पाणी आगीपर्यंत जात नाही. तर चिमणी ताई हात जोडून, मला हात जोडायची सवय आहे, चिमणी ताई हात जोडून म्हणते, कावळे दादा, ज्या वेळेस या जंगलाला लागलेल्या आगीचा इतिहास कधीतरी लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग विझवण्यात राहील आणि तुझं नाव आग लावण्यात राहील. मुद्दाच त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक इच अँड एव्हरी वन पर्सननी हे विचार केला पाहिजे की दुसरं कोणीतरी करेल, दुसरं कोणीतरी परिवर्तन करेल, मलाच करावं लागेल, ते तुम्हालाच उतरावं लागेल, तुम्हालाच परिवर्तन करावं लागेल. भले तुम्ही 5-7 लोकांना सांगा की बाबांनो भारताला धोका कोणापासून नाही तर 3% लोकांपासून आहे. त्याच्यापैकी काही जे लोक आहेत ते चांगलेच आहेत, पण तुमच्या प्रत्येक क्षेत्रातलं राजकीय कब्जा असो, पॉलिटिक्स का असो, नोकरी असो आणि तुमच्या शिक्षण संस्था असो, तुमचं प्रत्येक इलेक्शन असो आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असो, सगळ्यावर कब्जा ह्या व्यक्तींचा झालेला आहे. आणि दुर्दैवानं ते बरं UPSC मध्ये डिस्क्रिमिनेशन 200 मार्काचे जे ऑब्जेक्टिव्ह असतात प्रश्न उत्तर, त्याच्यावर सुद्धा ते सर्वसाधारण दलित वर्गातल्या मुलांना, OBC मुलांना मार्क्स देत नाहीत. ही दुर्दैव आहे. तर आणि जी तोंडी परीक्षा असते तोंडी परीक्षाचाच मुद्दा मी सांगतोय तुम्हाला. मुळात हा उघड डिस्क्रिमिनेशनचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही सगळे जागरूक असले पाहिजेत. बाबा ते 3% आपले दुश्मन नाही आहेत, पण हे कंप्लीट 1000 वर्षापासून
1000 वर्षापासून त्यांनी चुकीच्या दिशेने चुकीच्या पद्धती सांगून आमच्या इथल्या ज्या बुद्ध संस्कृतीवर कब्जा केलेला आहे तो नंतरचा भाग आहे. 100% भविष्यात आम्ही असे 7-8-10 एपिसोड बनवू किंवा 50-100 बनवू, तो मुद्दा नाही. पण मला असं वाटतंय वेळेअभावी आता आम्हाला कुठंतरी इथं थांबावं लागणार आहे. आणि या संदर्भामध्ये आजच्या या मुलाखतीला वेळात वेळ काढून आमचे सत्यशोधक राजेंद्र शिरसाट सर तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळात वेळ दिलात. आणि मला वाटलं एक थोडंफार कॉमन सेक्शन आजच मला त्यांचं कळलं की त्यांचं BEd झालेलं आहे आणि 98ला झालेलं एज्युकेशन. त्यांनी बरंचसं सांगितलं की मी बऱ्याचशा बिझनेसमध्ये उतरलो, त्याच्यात या टाईपचं आलं नाही, पण आजपर्यंत एक बऱ्यापैकी छोटे मोठे उद्योजक आहेत आणि शेवटी कुठंतरी स्थिर आहेत. आणि त्यांना वाटतं की सामाजिक कार्यामध्ये मी स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि मी काहीतरी काम केलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, ह्या आशयाने ते आहेत. आता ते कितपत कसं होतंय हे भविष्यकाळ आपल्याला लक्षात येईनच, पण आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपल्याला कन्क्लूज करा. आपल्याला हे काम जाणून बुजून करावंच लागेल. अच्छा अच्छा अच्छा. होईल असं म्हणायचं नाही, कोणीतरी करील असं म्हणायचं नाही. ते मला आणि तुम्हाला आज आपण दोघंच आहोत, आपला दोघांना हे काम जाणून बुजून करावंच लागेल. हा मुद्दाच काय झालाय की आमच्या दोघांना करा, समजा सुरुवात करू आम्ही, बाकी तुम्हाला पण हे काम करायचंय. काय करायचंय की वैचारिक लेवलची जागृती ठेवायची. भरपूर संघटना, भरपूर राजकीय पक्ष ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते विचार परिवर्तन करण्याचं काम करतायत. आणि आम्ही तुमच्या पुढं काम करायचं म्हणजे काय, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आणि आता हा झाला पहिला आमची एक ओळख होती किंवा आमची बातचीत होती किंवा चालू घडामोडीमुळे आमचं मत व्यक्त करण्याचं काम होतं. आणि तुम्ही खूप मोठा वेळ काढून आमचं हे वाचन ऐकलं, आमची ही चर्चा ऐकलीत. हा पॉडकास्ट कसा वाटला काय या संदर्भात तुम्हाला जर कमेंट करता आले तर निश्चित चांगल्या कमेंट करा, जेणेकरून आम्हालाही हुरूप येईल पुढचं आमच्या काही पुढच्या कामं कसे होतील. मुद्दा असा आहे की शासकीय क्षेत्रामध्ये बऱ्याचशा लोकांची कामाची अडवणूक होते, शेतकऱ्यांची कामांची अडवणूक होते, मजुराची कामांची अडवणूक होते, बऱ्याचशा बँकिंगमधून तुम्हाला टायमाला कर्ज उपलब्ध होत नाही, बऱ्याचशा स्कीम तुम्हाला मिळत नाहीत, पंचायत समिती असू किंवा कृषी विभाग असू, तहसीलच्या अशा अडचणी येतात. सगळ्यात महत्वाची एक सध्या प्रॉब्लेम काय माहिती आहे का, पोट खराबा नावाचा एक प्रकार आहे शेतीतला, की जे वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत 2010च्या नंतर त्या पोट खराब्यामध्ये वर्ग करण्यात आल्यात आणि कारण नसताना ती हॅरेसमेंट आहे शेतकऱ्यांची. त्यामुळं त्याला बऱ्याचशा पीक विमा भरता येत नाही, त्याच्यावर कर्ज निघत नाही, सौर पॅनलची स्कीम टाकता येत नाही, त्यांना नुकसान भरपाई भेटत नाही आणि भरपूर ज्या काही गोष्टी आहेत शासकीय स्कीमा त्यांना मिळत नाहीत. तर मुद्दाच असा आहे ही समस्या जणू एकच, अशा असंख्य समस्या आहेत शेतकऱ्यांची. तर आपल्याला जर आपण एकत्र आलो भविष्यामध्ये तर आपण ह्या दृष्टीने त्यांना जाब विचारू शकतो. काय बोलायचं सर? आता तुम्ही हे जे सांगितलं याला मी षडयंत्र म्हणतो. आणि हे षडयंत्र कशा प्रकारे तुमच्या आमच्यावर थोपवलेलं आहे, तर मला वाटतं पुढच्या एपिसोड मध्ये आपण याच्यावर सविस्तर चर्चा. बरं निश्चित असू शकते. कारण माझ्या असं निदर्शनास आलंय की जर कोणी तिथं गेलं का त्याला 17, 18, 20 हजार रुपये द्या तर तुमचं हे करू.